आज सेकंड डे ऑफ वीक. आज आपला चेस्ट आणि शोल्डरचं वर्कआउट असणार आहे. प्री वर्कआउट आपण खाल्लेलं आहे. आता जिममध्ये आलो आहे, तर बघू आता आजचा वर्कआउट कसा होतो. गुड मॉर्निंग. सो आज थोडंसं लेट झालं जिमला यायला, बट रेग्युलर सध्या जिम चालू आहे आणि हे रेग्युलर जिम करणं फक्त बॉडीमध्ये चेंजेसच नाही आणत आहे, तर डिसिप्लिन आणि माइंडसेट जो आहे त्याच्यावरती पण खूप डिफरन्स वाढला आहे. आणि आज ट्यूजडे आहे, तर आज चेस्ट आणि शोल्डरचा वर्कआउट असेल. फर्स्ट चेस्टचा वर्कआउट आहे, त्याच्यामध्ये 4 सेट्स घेईल आपण, 4 व्हेरिएशन घेईल. फर्स्ट व्हेरिएशन जे असेल ते इन्क्लाइन बेंच डम्बेल प्रेस, देन सेकंड फ्लाय चेस्ट फ्लाय, थर्ड वन डिक्लाइन आणि लास्ट वन परत एक फ्लायज घेईल आपण, डिक्लाइन फ्लाय वगैरे. आणि त्याच्यानंतर शोल्डरचा काय वर्कआउट असेल ते तुम्हाला सांगेल. सो चेस्टचा वर्कआउट झाला आहे आत्ता. शोल्डरचा वर्कआउट असेल. शोल्डरमध्ये 3 एक्सरसाइज असतील. फर्स्ट शोल्डर प्रेस, सेकंड लॅटरल रेस आणि थर्ड वन जे आहे ते शोल्डर असेल. आणि त्याच्यानंतर कार्डिओ 50 मिनिट्स आणि त्याच्यानंतर ॲब्सचे 4 व्हेरिएशन घेईल. सो आज असं फुल चेस्ट, शोल्डर आणि ॲब्स प्लस कार्डिओ असं पूर्ण आपला वर्कआउट असेल. आज चेस्ट आणि शोल्डरचा वर्कआउट होता. वर्कआउट खूप चांगला झाला. त्यानंतर आपण कार्डिओ केलं. 45 to 50 मिनिट्स कार्डिओ, 500 कॅलरीज बर्न केल्या. त्यानंतर आपण ॲप्स पण ट्रेन केले. सो वर्कआउट खूप छान झाला. त्यानंतर घरी येऊन डाएट वगैरे सगळं फॉलो केलं. डाएट अजून शेअर नाही करते, बट नक्की तुमच्यासोबत एक नेक्स्ट वीक किंवा त्याच्या पुढच्या वीकपासून पूर्ण डाएट जे आहे ते पण शेअर केलं जाईल. सो स्टे ट्यून.